ओळखलं मला? मी रामी, रमा, साहेबांची रामू आणि तुमची रमाई. माझ्यापेक्षा माझ्या साहेबांनाच तुम्ही जास्त ओळखता नव? माझं साहेब म्हणजे महान पंडित, बुद्धाचा उपासक, जागतिक विद्वानांचा शिरोमणी, ज्वालामुखीतून बाहेर पडणारा तप्त लावा, तर कधी समुद्रासारख्या खोल हृदयाचा, बुद्धाशी लीन होणारा उपासक, दीनदुबळ्यांचा कैवारी, जातीयतेवर तुटून पडणारा सेनापती, मनुस्मृतीचं दहन करणारा क्रांतिकारक, नायकांचा नायक, प्रज्ञावंत, निष्ठावंत आणि धगधगत्या विचारांचा महामेरू म्हणजे माझे साहेब. सागरावानी ज्ञान आणि आभाळाच्या उंचीचा, स्वतंत्रपणे चमकणारा महाप्रज्ञा सूर्य. चंद्रसूर्यांनी त्यांचं तेच पाहिलं आणि त्यांचं डोळं दिपलं की हो. अशा स्वतंत्र प्रज्ञा सूर्याची मी रमाई, म्हणजे सूर्याची सावली. माझ्या आयुष्याला खूप मोठी कहाणी लाभली आहे. माझा जन्म दाभोळजवळील वननगावचा. गावच्या खालच्या बाजूला महारवाडा. महाराची 50 घरं होती. माझा बा भिकूजी धोत्रे आणि आई रखमाबाई. आम्ही घरात 4 भावंड होतो. मोठ्या बहिणीचं लगीन झालं होतं, तिला दापोलीला दिलं होतं. माझ्यापेक्षा लहान गौरा आणि तिच्यापेक्षा लहान शंकर. जणू काही धोत्रे कुटुंबाला वंशाचा दिवास मिळाला होता. माझा बा बंदरावर माशाचे टोपले उचलायचा जड काम करायचा. माझी आई घरकाम करायची, रानात जायची, सरपण आणायची. मी माझ्या आईला तिच्या समध्या कामात मदत करायची. लहानपणापासूनच मला कष्टाच्या कामाची सवय होती. मला काम करताना बघून माझा बा म्हणायचा, ए रुक्मिणी, माझ्या रामीला कशाला ही कामे करू देते? माझी रामी लई गुणाची आणि तिचा पायगुणही लई चांगला आहे. घरची परिस्थिती पाहून आई हसायची. आमच्या घरी कधी पोटाला पेटभर 2 वेळचं खायला नसायचं. पण आम्हाला खायला भेटावं म्हणून माझं आईबाप एक टाइम उपाशी अर्धपोटी राहायचे, पण आम्हाला खायला द्यायचे. उपाशापोटी काम करून माझ्या बाच्या छातीत लईच दुखायचं. माझा बा दुखणं अंगावर काढत राहिला. आईला कधी सांगायचा नाही. पण बापाचं दुखणं पाहून माझी आई चिंतास्वस्थ तिला बसू देईना. अन बाच्या पहिलं 30 आजारी पडली हो. 30 आजारी पडली. शेजारची मैनाबाई, इष्टाबाई आईला रोज समजवायला यायच्या. येताना आमच्यासाठी काहीतरी खायला घेऊन यायच्या. आमची त्यावेळी लई मजा झाली होती हो. पण माझी आई लई खचून गेली. दिसमास करता दिस चाललं होतं. आईची तब्येत तशी खालावली होती आणि आईनं आताशा हातरून धरलं होतं. आता तिला खोकल्याची उबळ यायची आणि रक्ताच्या उलट्या देखील होत होत्या.
एक दिवस आमच्या घरी लई माणसं जमली होती. मला गौरा शंकरला कोणी बी अंदर जाऊ देईना. माझा बा भरल्या डोळ्याने इकडून तिकडं फिरत होता. आम्ही भेदरल्या नजरेनं कोपऱ्यावर बसून होतो. एवढ्यात आईनं हंबरटा फोडला. माझ्या लेकरांना माझ्या जवळ द्या र असं म्हणून माझ्या आईनं आम्हाला बोलवलं. मला गौरा शंकरला आई जवळ नेलं. आईनं गौरा शंकरचा मुका घेतला. गौरा शंकरचा हात माझ्या हातात देत आई म्हणाली, बाई रामी तुझं हे खेळायचं वय. तुझ्या या इवलासा जीव आणि खेळायच्या वयात मी सोडून चालली बाई. लेकरांना जसं बघशील तसं बापाला सांभाळ असं म्हणत माझ्या आईला ठसका लागला. माझ्या आईला ठसका लागला. मैनाबाईनं पाणी आणून दिलं पण आईला पाणी नाही पिता आलं आणि ठसका थांबला तो रक्ताची उलटी होऊन. माझी आई आम्हाला सोडून गेली होती. माझी आई आम्हाला सोडून गेली होती. मी आता येडी पिशी झाले. मेलेल्या आईच्या छाताळावर पडून रडावं की बापाच्या गळ्यात पडून रडावं मला काही सुधरना. माझी आई लई लवकर आम्हाला सोडून गेली हो. माझी आई लई लवकर आम्हाला सोडून गेली. दिसमास करता दिस चाललं होतं. एक दिस सांच्या येडला मी भाजीनं भात बनवला होता. समध्यासनी जेवण वाढलं. शंकर जेवण नव्हता करत. त्याला आईची आठवण आली. बानं कोपऱ्यातून बघितलं. बाच्या डोळ्यात पाणी दाटून आलं. मी त्या लेकराजवळ गेली आणि त्याला 2 घास भरवते तर तो मला विचारतो कसं, ताये आपली आई कुठं गेली ग? मला तिची लई आठवण येते ग ताई. मला तिला भेटावं वाटते ग. कसं सांगू त्या लहानशा लेकराला, कसं सांगू की आपली आई खूप दूरच्या प्रवासाला गेली रे. आता तो आमचा बा तरी आम्हाला काय समजवणार होता. त्यालाही टीबीचा आजार झाला होता आणि त्यानंही आता हातरून धरलं होतं. बाचं काम सुटलं होतं म्हणून लोकांची किडूक मिडूक काम मी करत होती बाला बघण्यासाठी. एक दिस सकाळी माझा बा ओरडायला लागला. पाणी म्हणायला लागला. मी गौरा शंकरला घेऊन बापाशी जाऊन बसली. माझा बा भरल्या डोळ्यानं म्हणतो कसा, बेटा रमा तुझी आई आम्हाला तुझ्या भरोशावर सोडून गेली. तुझा इवलासा जीव, तुझं खेळायचं वय. आता मी देखील चाललो पोरी. मी तुमच्यासाठी काही नाही करू शकलो. उलट रमा या 2 लेकरांचं ओझं तुझ्यावर टाकून चाललो पोरी. आता तूच यांची आई हो रमा. आता तूच यांची आई हो असं बाण म्हणलं. गौरा शंकरच्या डोक्यावर हात ठेवला आणि माझ्या डोक्यावर हात सुद्धा नाही ठेवू शकला हो माझा बा. माझ्या डोक्यावर हात सुद्धा नाही ठेवू शकला. त्याचा गपकन खाली पडलेला हात, दाय मोकलून रडणारे गौरा शंकर म्यात येडी पिशी झाले हो, येडी पिशी झाले. आमचा बा सुद्धा आम्हाला मायवानीच लवकर सोडून गेला होता हो. आमचा बा सुद्धा सोडून गेला.
बाच समद सोपस्कार झालं. त्या दिवशी सांच्या येळेला कोणी नाही जेवलं. मला आजही आठवते, आमच्या घरात शिळी भाकर का असे ना, पण माझ्या आईनं माझ्या बाळाला खाऊ घातल्या बिगर कधी बाहेर नाही जाऊ दिलं. अरे म्या तर माझ्या बाळाला उपाशी पोटीच मरू दिलं. समद सोपस्कार झाल्यावर चुलत्या मामांनी विचार केला, या पोरांचं काय करायचं. समदे विचार करून आम्हाला मामा मामीकडं पाठवलं, मुंबईला पाठवलं. मामा मामींनी लई जीव लावला हो, लई जीव लावला. पण रात झाली की आई बापाची लई आठवण यायची. शंकरला घास भरवताना आई दिसल्याचा भास व्हायचा. आम्ही मुंबईत, पण नजर मात्र त्या वननगावच्या खुराड्यातच असायची. रातच्या येळेला लई आईची आठवण यायची. काडीच तडफडून निघायचं आणि असं वाटायचं, आये तू आम्हाला का सोडून गेली ग? तू माझं लगीन करणार होती ना, मला तू चांगल्या घरी देणार होती ना, मग मला वाट लावायच्या आत तूच निघून गेली का ग? आहे का तू मला का सोडून गेली? आई, कुठल्या दिशेला शोधू ग तुला? साऱ्या दिशा माझ्यासाठी सुन्या झाल्या ग आई, साऱ्या दिशा माझ्यासाठी सुन्या झाल्या. आई, काल तुझी लई आठवण आली ग. मामीनं तुझ्या आवडीची भाजी बनवली होती. जेवायला बसली अन ठसका लागला तर मी ताटच बाजूला सारलं. आई, कोणाची बिमाय एवढ्या लवकर लेकरांना सोडून जाऊ नये ग आई, सोडून जाऊ नये. दिसमास करता दिस चाललं होतं. आता म्या 9 वर्षाची झाले होते आणि मामा माझ्यासाठी आता मुलगा शोधत होता. अडाणी मुलीला आणि 2 भावंडाचं वज असलेल्या पोरीला कोण मागणार? त्या डबकची सुभेदार चाळीतले रामजी बाबा हाय नव, ते आपल्या भिवासाठी पोरगी शोधत होते. त्यांना कोणीतरी सांगलं म्हणे की वननगावच्या धुत्रेची पोरगी अनाथ आहे म्हणून. ते आमच्या मामाचं घर शोधित आले आणि आमच्या मामाला म्हणतात, कसं आमच्या भिवाच्या शिक्षणात आडकाठी येणार नाही अशी पोरगी आम्हाला हवी. रामजी बाबा घरी आलं, येऊन बसलं. मी त्यासनी पाणी दिलं. त्यांनी मला विचारलं, बेटा तुझं नाव काय? माझं नाव रमा. मी त्यांना वाकून नमस्कार केला. रामजी बाबांनी माझ्या हातावर खडी साखरेची पुडी दिली आणि रामजी बाबा त्या दिवशी चाललं गेलं. आणि दुसऱ्या दिवशी रामजी बाबा आलं आणि आमच्या लग्नाची तारीख पक्की झाली. एकमेकांना पाहिल्याशिवाय बरं का. आमचं लगीन कुठं झालं ठाव आहे कुठं झालं? भायखड्याच्या बाजारात. भाजी मंडीचा तो बाजार होता. मागच्या बाजूला माशांचा बाजार, त्याच्यावर बसणाऱ्या माशा आणि त्याचा सुटलेला घमघम वास. भाजी विकायच्या एका टोपल्यावर नवरदेव उभा आणि एका खोक्यावर मी उभी. खोक्या खालून गटाराचं पाणी वाहत होतं. त्याचा कुजट कुबट वास सुटला होता. लोकांनी नाकाला फडकं लावली होती. आणि अशा तऱ्हेनं आम्ही हातात हार धरून उभं होतो. बघते तर मला समोर नवरदेवाचा चेहरा गंभीर दिसला.
नवरदेवाला आईची आठवण आली. काळपा कसा आहे, नवरदेव बिना आई विना आणि नवरी बिना आई बापा विना अनाथ. त्यांच्या डोळ्यातलं ते पाणी पाहून मला माझं दुःख आठवलं. आईचा तडफडणारा चेहरा आठवला. काळीच तोडून टाकणारा गौराशंकरचा हंबरडा आठवला. आणि त्या लेकरांची जबाबदारी माझ्यावर टाकणारा बाप आठवला. आणि माझ्या डोळ्यातून घडघडा पाणी वाहू लागलं. लग्नाच्या उंबरठ्यावर आयुष्याची मंगल सुरुवात करणारी आणि उद्याची सुखस्वप्न काळजात पेरणारी नवरा नवरी एकमेकांवर रडत होती. ही जगातली पहिलीच घटना असेल. आज माझी आई असती तर तिला काय वाटलं असतं. तिला एवढा शिकलेला जावई भेटला होता. माझ्या आईचं काळीच तर सुपा एवढं झालं असतं. माझ्या आईला काय काय वाटलं असतं असा विचार करतच होती. तेवढ्यात वराडातलं कुणीतरी ओरडलं, अरे ही बाजार भरायची जागा आहे, बाजार भरायची वेळ होईल, लवकर लगीन आटोपून घ्या. मंगलाष्टक पडली आणि आम्ही एकमेकाच्या गळ्यात वरमाला घालून मी क्षणात वननकराची रमाबाई आंबेडकर झाली. एवढ्यात वराडातली एक 40-50 वर्षाची महिला माझ्या जवळ आली. आमच्या दोघाच्याही डोक्यावरून कडा बोट मोडले. इडापिडा जाओ म्हणे. आणि आता म्हणे नवरदेव नवरीनं नाव घ्या. आता तुम्हीच सांगा, नवरीला नाव सांगायला आई तर पाहिजे की नाही? मैत्रिणी तर पाहिजे, हो ना, पाहिजे ना. मला कोण सांगणार हो? मला आई पण नाही, मला मैत्रिणी नाही. मग जुनं कुठल्या तरी एका लग्नातलं एक नाव आठवलं आणि ते मी कसं बस जोडून घेतलं. वननकरांची लेक चालली आंबेडकरांच्या घरात. वननकरांची लेक चालली आंबेडकरांच्या घरात आणि भीमरावांचं नाव घेते आनंदाच्या भरात. मी सासरी गेले. माझं सासर मोठंच होतं. साहेबांचे बाबा रामजी सुभेदार बाबा होते, त्यांना मी बाबा म्हणायची. साहेबांचे मोठे भाऊ आनंदराव होते, त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई होत्या. साहेबांच्या आत्या मीराबाई होत्या. साहेबांच्या सावत्राई जिजाबाई होत्या. म्या समद्यांची कामे करायची. समदे मला रमा 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 करायचे. पर माझे साहेब मला रामू म्हणायचे. साहेब कॉलेजातून आलं का मी साहेबापाशी जाऊन बसायची. एक दिवस साहेब कॉलेजातून आलं आणि मी पाणी घेऊन बसली साहेबाजवळ. तर साहेब मला म्हणतात, कसं रामू आता तुला लिहायला वाचायला शिकायला पाहिजे. म्या म्हणलं, साहेब तुम्ही एवढी पुस्तकं वाचता तर मी लिहिल्या वाचल्यानं काय फरक पडणार आहे? साहेब म्हणाले, फरक पडणार आहे रामू, फरक पडणार आहे. आपण म्हणतो जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती दोरी धरणारी स्त्री जर शिकलेली राहिली तर झोका कसा अचूक दिशेनं देतो. म्हणून स्त्रीला शिकायला पाहिजे. मला साहेबांचं म्हणणं पटलं. म्या म्हणलं, ठीक आहे साहेब, म्या शिकायला तयार आहे, पर एका अटीवर, तुम्हीच मला शिकवायला पाहिजे. साहेब म्हणालं, हा रामू, मी तुला शिकवणार. ज्योतिबांनी सावित्रीमाईला शिकवलं तसं मी तुला शिकवणार. अगं ज्योतिबा खूप मोठे क्रांतिकारी पुरुष रमा.
आणि सावित्रीमाई अडाणीच होत्या. त्यांनी सावित्रीमाईला शिकवलं आणि या देशातील ताराबाई शिंदे घडविल्या, तानुबाई बिर्जे घडविल्या. या देशातील पहिली मुख्याध्यापिका फातिमा दिदी झाल्या, तर महारमांगाचं दुखणं वेशीवर टांगणारी मुक्ता साळवे ही सावित्रीमाईच्या शाळेतली. बघ रामू, एक स्त्री शिकली तर काय होते. अगं ज्योतिबांनी वखरलेल्या शेतात हातातल्या काठीने सावित्रीमाईला लिहायला वाचायला शिकवलं आणि क्रूर काळाला देखील घाम फोडला. इतिहास साक्षी आहे. त्याच मातीतली अक्षरं काळाच्या डोक्यावर विराजमान झाली. बघ रामू, एक स्त्री शिकली तर काय होते. आमचा शिक्षणाचा प्रवास सुरू झाला. मला शिकायला लई वेळ लागला, पण मी शिकलेस. आणि साहेबांनी बी वाटायचं की आता आमची रामू शिकून शहाण्यासारखं वागल म्हणून. मी शिकले, थोडासा उशीर लागला, पण मी शिकली. आता आमच्या घरात नवीन पाहुणा आला होता. सुभेदार बाबा आजोबा झाले, साहेब बाबा झाले, मी आई झाली होती. आम्हाला मुलगा झाला. मुलाचं नाव लोकांनी लई काय बाय सुचवलं. कोणी म्हणे केशव ठेवा, कोणी म्हणे माधव ठेवा, कोणी म्हणे प्रल्हाद ठेवा. साहेब मला म्हणाले, रामू आपल्या बाळाचं नाव काय ठेवायचं. म्या साहेबांनी म्हणलं, साहेब तुम्हाला आवडेल ते नाव ठेवा. आमच्या बाळाचं नाव सुभेदार बाबांनी यशवंत ठेवलं. कारण साहेब त्यावेळेस BA ची परीक्षा पास झाले होते, यशावर यश संपादन करत होते, म्हणून सुभेदार बाबांनी त्याचं नाव यशवंत ठेवलं. आता आमचं घर यशवंत या नावानं दुमदुमू लागलं. काही दिवस जात नाही तर आमचं साहेब बडोद्याला नोकरीला गेलं होतं. आणि इकडं सुभेदार बाबाची तब्येत एकाएकी ढासळली. म्या साहेबांनी तार करून सांगितलं. साहेब तिथनं तातडीनं निघाले. येताना सुरतची मिठाई घेऊन आले. आपल्या वाघाला पाहून बाबांचा आवाज भरून आला होता. भरलेल्या डोळ्यानं ते आपल्या वाघाकडं पाहत होते. साहेबांनी त्यांना मिठाई खायची विनंती केली. बाबांनी नाही म्हणलं. आणि माझ्याकडे पाहून बाबा म्हणतात, कसं पोरी रमा या आग लागलेल्या काळजाला सांभाळ पोरी. उद्याचा भारत घडवताना मला भिवाला बघायचं होतं. जाती अंताच्या बेड्या तोडणारा सेनापती करायचं होतं. गुलामगिरी मोडून टाकणारा लढवय्या त्याला करायचं होतं. भिवा लढाईकडं पाठ फिरवू नगस, अंधाराची गय करू नकस. हजारो लाखो असत्याचा पराभव करण्याचं सामर्थ्य तुझ्यापाशी आहे. हे माझ्या पोरा, लोक तुला सूर्य म्हणतील, महासूर्य म्हणतील, क्रांती सूर्य म्हणतील. तुझ्या क्रांतीसाठी हे दीनदलित दुबळे डोळ्यात प्राण आणून वाट पाहत आहेत. तुला उजळायची आहे ही विषमतेने भरलेली भारतभूमी आणि घ्यायचा आहे नरडीचा घोट मनस्मृतीचा आणि बंधमुक्त करायचं या नवकोटीला. शेवटचं शब्द माझ्या बाबाच्या ओठातच राहिलं. आणि पहाडासारखा आमच्या पाठीमागं असणारा सुभेदार बाबा आम्हाला सोडून गेला होता. साहेब लहान लेकरावानी धाय मोकलून रडत होते.
पर साहेबांनी बाबाचा शब्द आठवणीत ठेवलं, भिवा भिवा तुला लढायचं आहे, लढायचं. म्हणून पाय रोवून उभं राहिलं, मागं नाही फिरलं. असं काय तसं 5-6 महिने होत नाही, साहेबांना अमेरिकेला जायचं होतं उच्च शिक्षणासाठी. आणि त्यावेळेला मी दुसऱ्यांदा गरोदर होती. बहिणींनो, आपल्या गरोदरपणात आपला माणूस आपल्या सोबत राहावं असं वाटते ना, वाटते की नाही? पर नाही, तुमच्या गर्भातल्या बाळाला मला वाचा द्यायची होती. जन्मताच त्यांच्या हातात क्रांतीची मशाल द्यायची होती. म्हणून मी काट्यावर चालायची सवय केली होती. आणि हीच काटे उद्याची फुलं होणार आहेत असं माझ्या साहेबांनी मला सांगितलं होतं. म्हणून मी नाही कुरबुर केली. साहेब अमेरिकेला जायचा दिवस उजाडला. म्या साहेबांनी बनरास्तवर सोडायला गेली होती. माझ्या डोळ्यातलं पाणी पाहून साहेब म्हणतात, कसं रामू, अगं या समाजाचे अश्रू पुसण्यासाठी आपले हात कोरडे असायला हवेत, ते ओले नकोत. या अश्रूंची नदी होईल तर त्यात हा समाज वाहून जाईल. रामू, डोळे पुस. म्या डोळे पुसलं, घराला आली. कोपऱ्यावर यशवंता बसला होता. त्याला छातीशी धरलं आणि हमशी रडली. पर तेवढ्यापुरतंच. माझं साहेब अमेरिकेला गेलं. साहेबांचं कवा पत्र यायचं. साहेबांचं अमेरिकेवरून शिक्षण पूर्ण झालं आणि साहेब पुन्हा आले मुंबईला. आणि मुंबईचं ते सिडमहॅम कॉलेज नवा, त्या कॉलेजामध्ये प्राध्यापकाच्या नोकरीला लागले. 450 रुपये पगार मिळायचा. किती? 450 रुपये पगार मिळायचा. पहिला पगार आला. साहेबांनी पुऱ्या पगाराची पुस्तकच आणली. मी साहेबांनी म्हणलं, साहेब समधी पुस्तकं आणली, आता घर कसं चालायचं? साहेब म्हणाले, रामू या महिन्यात कसं बस सांभाळून घे, पुढच्या महिन्यात पाहू. पुढच्या महिन्यापासून साहेब मला 50 रुपये द्यायचे. त्या 50 रुपयामध्ये पोरांचं दूध, किराणा, आत्याचं औषध पाणी समजा किडूक मिडूक करावं लागत होतं. माझे नाकी नऊ यायचे. 2 काड्या पेटी आणायची, 3री काडी पेटी आणायची नाही. माझा जीव लई मेटाकुटीस यायचा. म्या कधी साहेबांवर लई चिडायची. तर साहेब हसणावारी घेऊन जायचे. मग म्या अजून चिडलंय का साहेब मला एक दिस म्हणाले, बघ रामू, तू मला अभ्यास करू देत नशील तर मला अभ्यास करू देणारी बायको आणावी लागेल. म्या बी साहेबांनी म्हणलं, आणा साहेब आणा, 56 आणा. पर म्या एकीला बी घरात घेणार नाही, घर माझं आहे माझं. असं बोललं की साहेब लई हसायचे. बहिणींनो, तुम्हाला सांगते, आमच्या आयुष्यात असे हसण्याचे क्षण सुद्धा बोटावर मोजण्या एवढेच आले. आता मी किरकिर कुरकुर करणं बंदच केली होती. आता मला समजलं होतं, तुफानाच्या पायात संसाराच्या बेड्या टाकून तुफानाला अडवता येत नाही. त्याला त्याचं स्वतंत्र अस्तित्व असतं. हा उद्याचा सूर्य मी माझ्या इवल्याशा तळहातानं झाकण्याचा प्रयत्न करीत आहे आणि उद्या तो माझ्या दारातच उगवणार आहे.
मग त्या सूर्याची मी सावली व्हायचं ठरवलं. जगायचं तर यांच्या विजयासाठीच. आता साहेब मला 50 रुपये देऊन 400 रुपये कशासाठी जमा करत होतं? लंडनला बॅरिस्टर व्हायला जायसाठी. साहेबांचं थोडं पहिल्यांदा खात होते. त्याची चव मला आजही आठवते. आमच्या घरात 4 भाकऱ्या बनायच्या आणि त्या आम्ही समदे मिळून खायच्या. कधी कधी रातचं तुकडं राहिलं की गरम पाण्यात डुबवून ते बी खायचं. एक दिवस आमच्या यशवंताला लई भूक लागली होती, लई भूक. मी त्याच्या समोर रातचा भाकरीचा तुकडा दिला. भुकेच्या मारं त्यानं गपागप खाल्ला आणि त्या भाकरीचा तुकडा त्याच्या घशात अटकला की हो, आणि डोळस पांढरं व्हायची वेळ आली. मी धावत जाऊन पाणी आणून पाजलं. तेव्हा कुठं त्याच्या जीवात जीव आला. अशी तर आमच्या गरिबीची तरा. शेजारच्या आया बहिणी लई बोलायच्या, म्हणायच्या हिचा नवरा लंडनला गेलाय बॅरिस्टर हुआया, आणि हिच्या अंगावर फाटलं लुगडं नाही की गळ्यात फुटला मणी नाही. काय करायचं अशा शिक्षणाचं? त्याचं बोलणं ऐकून मेल्यासारखं लागायचं. खूप रडू यायचं. पर पुन्हा साहेबांचा शब्द आठवायचं आणि वाटायचं यांना काय कळणार? क्रांतीची ज्योत पेटवताना स्वतःला जाळून घ्यावं लागतं. आता मी कुरकुर किरकिर करणं पार बंदच केलं होतं. साहेबासंगच जसं जगता येईल तसं जगाचं ठरवलं. माझं साहेब आता लंडनवरून बॅरिस्टर बनून येणार होतं. बाळाराम भावजीनं घरात समद्यांसनी नवं कापड घ्यायसाठी पैसे दिले होते आणि मला सुद्धा म्हणाले, रमा तुझ्या आवडीचं एखादं लुगडं घेऊन ये. साहेब यायचा दिवस उजाडला. साहेबांनी पोटीतून पाय खाली ठेवला आणि असंख्य फुलांच्या माळा त्यांच्या गळ्यात पडल्या. मला सुद्धा साहेबांचं कौतुक पाहायला जायचं होतं. पण माझं लुगडं फाटलेलं, 2 रंगांनी शिवलेलं. म्या कसं जाऊ? फेटी खोलून बघते तर तिथलंही फाटलंच लुगडं. मग बघते तर शाहू महाराजांनी दिलेला जरीचा फेटा होता. तो मी लुगड्यासारखा नेसला अन मी आपल्या साहेबाचं स्वागत पाहायला बंदरावर गेली. आणि तो फेटा तो फेटाच. त्याची सर लुगड्याला कशी येणार? त्या मच्छी विकणाऱ्या कोळीन बाया राहते ना, तसं ते मला घोटे पस्तुराचं आलं. आणि म्या तशीच लाज झाकत साहेबांचं स्वागत पाहायला गेली. लई दूर उभी राहून मी साहेबाचं सारं कौतुक पाहत होती. साहेबांची नजर मला शोधत होती. आणि एवढ्यात मी न राहून ओरडली, साहेब! आणि धावत जाऊन त्यांच्या पायावर डोकं ठेवलं आणि माझ्या अश्रूंनी त्यांचे बूट धुवून निघले. घरी आल्यावर साहेबांनी मला विचारलं, रामू, सगळ्यांच्या अंगावर नवीन कापड असताना तू पटका का नेसून आला? तुला बाळारामनं पैसे नाही दिले? साहेब दिले, बाळाराम भाऊजींनी मला पैसे दिले. मग तू पटका का नेसून आली? एवढं म्हणेस्तोवर मी एका जुन्या पेटीतून नवीन धोतर जोडी काढली. ती साहेबांच्या समोर धरली आणि म्हणलं, साहेब, ही नवी धोतर जोडी तुमच्यासाठी आणली.
तुम्ही बॅलिस्टर साहेब, मग काय फाटल्या गोधडीवर झोपणार वय? म्हणून तुमच्यासाठी नवीन गादी आणली आणि बसायला हा पाट आणला. साहेब, तेवढ्या पैशात जेवढं आलं तेवढं मी आणलं. साहेबाचं मन गहिवरून आलं. साहेबांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी साहेबांनी म्हणलं, साहेब तुम्ही असेच मोठे होत राहा, मला तुमच्या सुखातच सुख आहे. आता साहेब बॅलिस्टर बनून आले होते. साहेबांचं लई नाव जिकडं तिकडं लई नाव झालं होतं. एक दिस नव शाहूराजे माहित आहे ना? शाहूराजे आमच्या सिमेंटी चाळीत आले आणि खालूनच आवाज दिला, भीमराव आंबेडकर म्हणून. साहेब धावत खाली गेले आणि शाहू महाराजांना म्हणाले, साहेब काय आज्ञा आहे? महाराज काय आज्ञा आहे? शाहू महाराज म्हणाले, आज्ञा बिज्ञा काही नाही, मला तुम्हाला मिठी मारावंसं वाटलं म्हणून आलो. आणि ते साहेबांना प्रेमानं मिठी मारत होते. आणि त्या चाळीतली 100-200 लोक तिथं जमा होऊन गेली. एवढा मोठा संस्थानाचा नरेश, शिवरायाचा वंशज माझ्या साहेबांना प्रेमानं मिठी मारतो आहे. माझ्या डोळ्यातून तर पाणीच व्हायला लागलं. त्या भेटीत शाहू महाराज म्हणाले, भीमराव आंबेडकर, मला आता या समाजाची चिंता नाही. या समाजाची उद्याची धुरा तुम्हाला लेखणीच्या टोकावर सावरायची आहे. मी आता निश्चिंत झालो. आमच्या कोल्हापूरचं वातावरण लई छाक आहे. रमावहिनीला कधीतरी पाठवा माहेरपणाला. पहा, एवढा मोठा संस्थानाचा नरेश, शिवरायाचा वंशज मला बहीण मानतो आणि मला माहेरपणाला बोलवतो. आणि माझं वननगाव सुटलं तेव्हापासून मला माहेर तरी कुठं होतं हो? शाहू महाराजांच्या शब्दातच मला माहेरपणा बसला. तुम्हासनी सांगते, साहेब इकडं तिकडं गेलं की मी देव पूजायची. तो पंढरपूरचा पांडुरंग आहे नव, त्याच्याबद्दल तर मी लईच ऐकलं होतं. म्हणे त्यानं कानोपात्राला वाचवलं, जनीच्या मदतीला धावून आला, चोखा मिळायला मदत केली, असं लई काय बाय ऐकलं होतं. मी एक दिवस साहेबांनी म्हणलं, साहेब मला पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनाला जायचं आहे. साहेब म्हणाले, पंढरपूरचा पांडुरंग? हा साहेब, मला पंढरपूरच्या पांडुरंगाला भेटायचं आहे. साहेब म्हणाले, अगं तो पंढरपूरचा पांडुरंग आपल्यासारख्या खालच्या जातीच्या लोकांना भेटत नाही. 700 वर्षापूर्वी तो चोखा मिळायला नाही दर्शन दिलं तर तुला काय दर्शन देणार ते पुजारी? तरीही मी जिद्दच केली. तर साहेब रागवलं, नाही म्हणतो ना रामू, नाही जायचं तिथं दर्शनाला. मग म्या साहेबाची बायको, म्या साहेबांनी म्हणलं, साहेब तुम्ही तो काळा राम मंदिराचा सत्याग्रह कशापायी केला होता? साहेब मला म्हणाले, अगं रामू, तो सत्याग्रह काय मी भक्तीसाठी केला होता, दर्शन घेण्यासाठी केला होता? अगं तिथं आमच्या अधिकाराची लढाई होती.
आमचा जन्म जर हिंदू धर्मात झाला असेल तर इतर हिंदूंसारखी आम्हाला मंदिराची दरवाजे खुली असायला हवी होती. ती आमच्या अधिकाराची लढाई आहे. तरी बी मी जिद्द करून बसली. तर साहेब जोरात कडाडले आणि मी रडायला लागली. मला रडताना बघून साहेब म्हणतात, कसं रामू लहानपणी बाबा मला कबीराचे दोहे सांगायचे. त्यातला एक दोहा ऐक. दुनिया इतनी बावरी जो पत्थर पूज जाए, घर का पत्थर कोई न पूजे, जिसका पिसा खाए. रामू, ही माणसं दगडाला शेंदूर फासून त्याची पूजा करतात, पण घरातलं जे दगडी जातं असतं त्याच्यावर धान्य दळतं, त्यातून पीठ निघते आणि त्या पिठाची भाकर बनून आमची भूक भागते. त्या दगडी जात्याची ही पूजा नाही करत. रामू, आपण माणसात देव शोधायचा. मी तुझ्यासाठी असं पंढरपूर निर्माण करेन की लोक तिथं भक्तीसाठी नाही, दर्शनासाठी नाही, तर क्रांतीसाठी येतील आणि बंधमुक्त होऊन जातील. असं पंढरपूर निर्माण करेन. अन बहिणींनो, तेव्हापासून माझ्या डोक्यातून ते देवाचं पंढरपूरचं खूळ निघालं. ते कायमचं निघालं. साहेबांचं आता लई दूरवर नाव झालं होतं. साहेब मोर्चे करायचे, आंदोलन करायचे, घरी चर्चा चालायच्या. एक दिस सकाळी एक माणूस आमच्या घरी आला आणि साहेबांचे पाय पकडून जोरात रडायला लागला. पुन्हा धाय मोकलून रडायला लागला. त्याला म्हणे सावकारानं त्याची जमीन बळकावली होती आणि जातीवाचक शिवी दिली होती. साहेब त्याला म्हणाले, उठ आणि चालता हो. आधी जा आणि त्या सावकाराला जाब विचार, नंतर माझ्याकडे ये. मला रडणारी नाही, मला लढणारी माणसं निर्माण करायची आहे. 100 दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस वाघ होऊन जग. चल उठ आणि चालता हो आणि सावकाराला जाब विचारून नंतर माझ्याकडे ये. अन काय सांगू, तो माणूस उठला अन तरा चालला बी गेला की हो. मी साहेबासनी म्हणलं, साहेब, तुम्ही त्यांचं दुःख दूर करायचं तर तुम्ही त्यालाच दूर केलं की हो. तुम्ही समद्याची केस घेता, मग त्याची का नाही घेतली. साहेब मला म्हणाले, अगं रामू, या समाजाला अन्याय अत्याचार सहन करायची सवय पडली आहे. यांना अन्याय अत्याचार सहन करायची सवय पडली आहे. गुलामाला गुलामीची जाणीव करून दिली नाही तर गुलाम कधी बंडच करू शकत नाही. म्हणून मला त्यांना गुलामीची जाणीव करून द्यायची आहे. त्यांना याच भाषेत सांगावं लागेल. त्यावेळेस मला साहेबांचं म्हणणं पटलं. आमच्या घराच्या बाजूला शांती राहायची. तिची बी परिस्थिती आमच्या वाणीच होती. तिच्या गण्याला बरं नव्हतं. म्या शांतीला गण्याला घेऊन साहेबापाशी आली आणि साहेबासनी म्हणलं, साहेब, गण्याला काही बरं नाही, तुम्ही गण्याला बघा. साहेब म्हणाले, मी काय बघू. ओ साहेब, तुम्ही डॉक्टर आहात ना, मग तुम्ही गण्याला बघा. साहेब म्हणाले, अगं रामू, मी माणसांचा डॉक्टर नाहीये,
मी माणसांचा डॉक्टर नाही, पण माणसांना ज्या पुस्तकामुळे कीड लागली आहे ती पुस्तकांची कीड घालवणारा माणसांचा डॉक्टर आहे. आणि साहेबांनी मला डॉक्टर मधला फरक सांगितला. आणि तेव्हापासून मी ठरवलं माझं साहेबच खरं डॉक्टर. साहेबाच्या रूपानं या समाजाला एक नेता भेटला होता ना. साहेबाच्या रूपानं बाप भेटला होता की नाही? बोला, भेटला होता ना. पण तुम्हासनी सांगते, साहेबाचं बाप पण आणि माझा आई पण दुःखाच्या पडद्याआड पार इरून गेलं होतं. साहेब ज्यावेळेस अमेरिकेला जायला निघाले होते त्यावेळेस मी गरोदर होती आणि आम्हाला मुलगा झाला. त्याचं नाव रमेश ठेवलं. मला पोटाला काही खायला राहायचं नाही तर मी लेकराला काय देणार आहे? 7-8 दिवस त्याला दूधच नव्हतं. बाहेरचं दूध आणायला माझ्याजवळ पैसा नव्हता. मीच उपाशी राहणार तर त्याला दूध कुठून देणार? 7-8 दिवस झाले. एक दिवस माझा रमेश पाण्यात झोपला तर उठलाच नाही. हो, माझा रमेश उठलाच नाही. दुधाच्या एका घोटासाठी बहिणींनो माझ्या दुधाचा एक घोट माझ्या लेकराला नाही भेटू शकलं. माझा रमेश आम्हाला सोडून गेला. बॅलिस्टर व्हायला गेलेल्या माणसाची पत्नी एवढं दुःख सहन करत होती. 8 दिवसात माझा रमेश मला सोडून गेला. त्याच्यानंतर आम्हाला हिंदू झाले. साईबाबांनी गोरी पान, तेजस्वी डोळ्याची. 7-8 दिवस झाले. तिला जुलाब लागलं. बाहेरचं औषध पाणी करायला माझ्याजवळ पैका नव्हता. घरच्या उपचारानं काय ती बरी होणार? माझी लेक मलूल झाली आणि 7व्या दिवशी या पदरानं मी तिचं प्रेत झाकलं. माझी इंदू देखील आम्हाला सोडून गेली होती. इंदू नंतर आमच्या घरात गंगाधर झाला. गंगाधर जन्मताच आजारी होता. सारखा कीर करायचा. मी त्याला थोडंफार पाजून पाण्यात टाकून सरपण आणायला जायची. एक दिवस सकाळी त्याला पाण्यात टाकलं. घरात खायला काही नव्हतं. उडदाची कच्ची डाळ भिजू घातली. रानात गेली. मोठं ओझ आणलं. बघते माझा गंगाधर पाण्यात रडत होता. त्याच्या पाशी गेली. त्याला छातीशी घेतलं. थोडंसं जोजवलं. पुन्हा पाण्यात टाकलं. मला लई भूक लागली होती. उडदाची कच्ची डाळ बका खाल्ली आणि घर झाडझूड करत होती तर गंगाधरचा पुन्हा रडण्याचा आवाज आला. मी धावत जाऊन गंगाधरला बघते. माझा गंगाधर माशासारखा तडफडत होता. मी गंगाधरला घेऊन डॉक्टरकडे गेली. डॉक्टरांना म्हणलं, साहेब माझ्या बाळाला तपासा. डॉक्टर म्हणाले बाई, जुनं चुकतं केल्याशिवाय मी तुझ्या बाळाला हात लावणार नाही.
आणि माझ्या गंगाधरनं मान टाकली हो. माझ्या गंगाधरनं, माझा गंगाधर सुद्धा आम्हाला सोडून गेला. त्याचं पाठीला चिकटलेलं पोट आमच्या गरिबीची आणि दारिद्र्याची दुर्दशा दाखवत होत. त्याच्या बरगड्या निव्वळ मोजून घ्याव्या अशा दिसत होत्या हो. माझा गंगाधर सुद्धा सोडून गेला. माझी 3 लेकरं मी माझ्या या हातानं मागच्या अंगणात पुरली हो. माझ्या हातानं या अंगणात पुरली. पर साहेबांनी जास्त नाही सांगितलं. त्यांचं शिक्षणात लक्ष लागल नाही म्हणून जास्त काही नाही सांगितलं. साहेब लंडनवरून आल्यानंतर आमच्या घरामध्ये राजरत्न जन्मायला आला. हुबेहूब साहेबांनी दिसाचा गोरा पान, साहेबांचा लई लाडका. जाता येता साहेब त्याला खेळवायचे, जेवण चारायचे. 2.5 वर्षाचा झाला त्याला निमोनिया झाला होता. आम्हाला कळलंच नाही. एक दिस धुणं वाळत घालत होती आणि राजरत्न चक्कर येऊन पडला. म्या साहेबांनी कोर्टात निरोप धाडला. साहेब कोर्टातून आले, राजरत्नला दवाखान्यात नेलं. पण राजरत्नानं साहेबाच्या मांडीवर प्राण सोडला हो. साहेबाच्या मांडीवर प्राण सोडला. आमची 4 लेकरं गेली हो. आमची 4 लेकरं गेली. असं वाटत होतं समधी मिळून माझं आई पण ओढून घेतात की काढून घेतात. मी आता येडी पिशी झाले हो. येडी पिशी झाले. साहेबांनी स्वतःला खोलीत बंद करून घेतलं होतं. रडून रडणार किती. डोळ्यातलं पाणी आटलं तर आणणार कुठून. साहेबांनी स्वतःला खोलीत बंद करून घेतलं होतं. लोकांशी बोलणं चालणं बंद केलं. माझा राजरत्न पोटात होता तेव्हाच मला टीबीचा आजार झाला होता असं डॉक्टरांनी सांगितलं होतं. साहेब सगळ्या डॉक्टरांना विनंती करत होते, कसंही करा, काहीही करा, पण माझ्या रामूला वाचवा. डॉक्टर म्हणाले कधी पोटाला पोटभर खायला नाही मिळालं म्हणून आजार बळावत गेला आणि आज अशा स्थितीत आहे की आम्ही काहीच करू शकत नाही. साहेब माझं डोकं मांडीवर घेऊन रडायत होते. पर मला काहीच वाटत नव्हतं. मला भरल्या कपाळानं जायला भेटत होतं. मी असं म्हणलं की साहेब म्हणायचे, रामू भरल्या घरात असं नको बोलू ग. प्रकाशाची दारं तुझी वाट बघत असताना तू विजण्याची भाषा करतेस. मी इथे नसताना या घरात तू प्रकाश दिला रामू, प्रकाश दिला. आणि आता कुठं सगळं ठीक झालं तर तू मला सोडून जायची भाषा करते. नाही रामू, नाही, मी तुला नाही जाऊ देणार. मला माझ्या साहेबांसंग लई बोलायचं होतं. पहिलं आणि शेवटचं लई बोलायचं होतं. साहेब, मला तुम्ही काही दिलं नाही म्हणून माझी कुठलीच तक्रार नाही. तुमच्यासारख्या तुफानाला साथ देण्यात मी कुठे पडली असेल तर साहेब मला माफ करा. साहेब, या बहिष्कृत भारतातल्या बहिष्कृत माणसाचं दुःख तुम्ही तुमच्या काळजावर कोरून घेतलं. त्यात माझ्या आजाराच्या दुखण्याची भर नको साहेब, त्यात माझ्या आजाराच्या दुखण्याची भर नको.
साहेब साहेब, या जगात कोणत्या नारीला भेटल असं भाग्य मला तुम्ही दिलं आहे. या 9 कोटी दीनदलितांची मी माता झालं साहेब. असं भाग्य कोणत्या नारीला भेटणार. साहेब साहेब, तुम्ही दुःख करू नका. हे दुःखाचे अलंकार घालून मिरवताना, मी भीमरावाची पत्नी आहे म्हणून सांगताना साहेब मला लई अभिमान वाटतो. साहेब मला लई अभिमान वाटतो. रातपासून सारा राजगृह परिसर माणसांनी भरला होता. कोणी काही खाल्लं नव्हतं. जणू काही रंजल्या गांजल्यांची माता आता ही शेवटच्या प्रवासाला निघाली होती. शेवटच्या प्रवासाला साहेबांनी मला फळाचा रस पाजला. आमचा यशवंता कोपऱ्यावर बसून रडत होता. साहेबांनी भरलेलं ताट माझ्या समोर आणलं आणि मला खायची विनंती केली. मी नाही म्हणलं. यशवंताला जवळ बोलवलं. यशवंताला खुनेनं जवळ बोलवलं. दोघांनी मिळून तो पहिला घास आम्ही त्याला चारला. आमच्या लेकराला आम्ही चारलेला तो पहिला घास होता. मला माझ्या साहेबांसंग लई बोलायचं होतं. लई बोलायचं होतं. मला त्यांच्या संग समद्या घरात प्रकाश पेरायचा होता. पर माझी ताकद संपली होती. माझी ताकद संपली होती. मला साहेबांसंग बोलायचं होतं. पर माझी वाचा अळकडत होती. माझी जीभ जड आली होती. मला त्यांना सांगायचं होतं, साहेब मला तुमच्या संग लई जगायचं आहे. ओ लई जगायचं आहे. पण माझी ताकद पुरत नव्हती. माझं शब्द जड झालं होतं. आणि साहेबाचं शब्द मला ऐकू येत होतं. साहेबांचं शब्द हमरत होतं. साहेबांचं शब्द ऐकू येत होतं. रामू उभ्या वादळात साथ दिली ग. उभ्या वादळात साथ दिली. कठीण काळालाही तू आपल्या पदरात सामावून घेतलं रमा. आणि आता एकटीच प्रवासाला निघाली का रामू? का तुला उपाशी अर्धपोटी राहावं लागलं म्हणून? तुला आयुष्यात सुख मिळालं नाही म्हणून? की तुझी 4 लेकरं या दीनदलितांसाठी मातीत गेली म्हणून? का रामू का? मला सोडून जाऊ नको रामू. मला सोडून जाऊ नको. तो महासागर रडत होता. लोकांचा मोठा घोडका समोर येताना दिसत होता. साहेबांच्या डोळ्यातलं पाणी टीप टीप माझ्या अंगावर पडत होतं. मला आता त्या शेवटच्या गरम पाण्याची आंघोळीची गरज नव्हती हो. मला शेवटच्या गरम पाण्याच्या आंघोळीची गरज नव्हती. माझ्या साहेबाच्या अश्रूत आनंदानं नाहत होती हो, नाहत होती. सिंहासारखा गरजणारा मर्दांचा मर्द बुद्ध उपासक करोडोंचा महासागर, युगायुगांच्या भेगा बुजवणारा आणि युगालाही पाठीत लाथ मारणारा माझा युगंधर रडत होता. ओ माझा युगंधर रडत होता. डॉक्टर बॅरिस्टर भीमराव रामजी आंबेडकर रडत होते. ओ रडत होते. माझ्या साहेबांचं डोळं पुसावं म्हणून हात वर केला अन तो पिकल्या पानावानी खाली पडला. ओ की पिकल्या पानावानी. आणि शेवटची हाक निघाली, माझं साहेब.